हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. आदित्य L1 नावाची आपली एक सौर मोहीम आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ह्या आदित्य L1 वर बरीच उपकरणं त्या ठिकाणी आहेत. यातलं एक उपकरण जे पुण्यातल्या आयुका नावाच्या संस्थेनं तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे सूट. आणि ह्या सूट उपकरणानं सूर्याच्या पहिल्या जी काही छायाचित्र आहेत ती घेतलेली आहेत. आणि त्याच्यामुळं सूर्यापासून जी काही किरणं बाहेर पडतात किंवा जे काही अतिनील किरण आहेत, त्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. ओके, सो आदित्य L1 या दुर्बिणीकडून सूर्याची प्रकाशचित्रे रिलीज करण्यात आलेली आहेत. त्या दुर्बिणीचं नाव काय आहे तर सूट म्हणजे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. म्हणजे सूर्यापासून निघणारी जी काही अतिनील किरणं, आपण त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतो, त्यांचे फोटोग्राफ्स किंवा त्याचं ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सूटची निर्मिती कोणी केलेली आहे तर पुण्यातील आयुका नावाची संस्था आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स नावाची संस्था आहे. या संस्थेनं सूटची निर्मिती केलेली आहे. या छायाचित्रातून सूर्यावरील वातावरणीय थर जे काही लेयर्स आहेत ते लेयर्स त्या ठिकाणी दिसून येत आहेत. याचा फायदा काय होणार आहे तर सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं आणि अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली सूर्याच्या अभ्यासासाठी आपण ही मोहीम पाठवलेली आहे किंवा ही आदित्य L1 नावाची मोहीम आपण राबवतोय. याच्या माध्यमातून ही जी काही सूट उपकरण आहे त्या सूट उपकरणांना जे काही फोटोग्राफ्स काढलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळतील, प्लस अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण त्या ठिकाणी असणार आहेत. याच्यामुळे काय झालेलं आहे, सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. एकतर मुळात सौर मोहीम राबवणारे फार कमी देश त्या ठिकाणी आहेत. त्यात अशा प्रकारे एखादं उपकरण जे सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करते ते फार रेअर त्या ठिकाणी आहे. सो आदित्य L1 वरच्या सूट या दुर्बिणीनं अशी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारे हे आदित्य L1च्या संदर्भात जे काही सूटनं फोटोग्राफ्स काढलेले आहेत ते फोटोग्राफ्स त्या ठिकाणी इथं दिसत आहेत. आदित्य L1 म्हणजे लँग्रेंज पॉईंट. हे लँग्रेंज पॉईंट काय आहे हे पण सांगणार आहे. इस्रोची पहिलीच अवकाशीय प्रयोगशाळा स्वरूपातील ही सोलार मोहीम आहे. सूर्याला संस्कृत भाषेमध्ये आदित्य असं देखील म्हणतात, म्हणून त्याला आदित्य असं नामकरण करण्यात आलेलं आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV C57च्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून 1480 किलो इतकं वजन आहे. हे जे काही आदित्य L1 आहे याची निर्मिती केली आहे UR राव उपग्रह केंद्र बंगळुरूमध्ये. L1 म्हणजे लँग्रेंज पॉईंट. L1 काय आहे तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण संतुलित असलेला बिंदू आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असे काही पॉईंट्स आहेत ज्या पॉईंट्सवरती दोन जे काही अवकाशीय वस्तू आहेत, फॉर एक्झाम्पल सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं जे काही गुरुत्वाकर्षण आहे ते बॅलन्स आहे. त्यामुळे एकाच ठिकाणाहून किंवा काही ठिकाणाहून स्थिर राहून त्या ठिकाणी सूर्याचा अभ्यास करणं शक्य आहे. सो L1 म्हणजे काय तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील गुरुत्वाकर्षण संतुलित असलेला बिंदू आहे. ह्याचं नामकरण कोणी केलेलं आहे तर जोसेफ लुई लँग्रेंज, इटालियन संशोधक आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या बिंदूंचं संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला त्यांच्या नावावरून नामकरण करण्यात आलेलं आहे L1 म्हणजे लँग्रेंज पॉईंट. ओके, हा जो काही L1 आहे त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर किती आहे तर 15 लाख किलोमीटर. लक्षात ठेवा, हे अंतर पृथ्वीपासून आहे, सूर्यापासूनचं अंतर नाही आहे. तर हे पृथ्वीपासूनचं अंतर आहे लँग्रेंज पॉईंटचं, L1 पॉईंटचं 15 लाख किलोमीटर, जे पृथ्वी आणि सूर्याच्या फक्त 1% आहे. पृथ्वी आणि सूर्यामधलं जे अंतर आहे त्याच्या अंतराच्या फक्त 1% हे L1चं अंतर त्या ठिकाणी आहे. शाश्वत आउटलुक नावाचं आमचं एक करंटचं मॅगझिन आलेलं आहे, जे प्रत्येक महिन्याला रिलीज त्या ठिकाणी होणार आहे. शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील सर आणि मी दोघांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्हाला तर तुम्ही पुण्यात असाल तर तुमच्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. एनी हाऊ जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल आणि जर तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला उपलब्ध नसेल तर तुम्ही ह्या नंबरवर फोन करू शकता, जे तुम्हाला घरपोच देखील मिळू शकतं. अदरवाईज तुमच्या शेजारच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध असेल. आमच्या आउटलुकची काही वैशिष्ट्य ते म्हणजे ब्रेन बॅटल म्हणजे काय तर प्रत्येक टॉपिक नंतर आम्ही काही प्रश्न दिलेले आहेत आयोगाच्या धर्तीवर मांडणी करून, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची क्वेश्चनच्या माध्यमातून प्रॅक्टिस होणार आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या मॅगझिनमध्ये रटाळपणा नाही आहे. अत्यावश्यक मुद्देच आम्ही टाकलेले आहेत, अनावश्यक डाटा डिलीट केलेला आहे. टू द पॉईंट मुद्देसूद मांडणे आहे.
मांडणी उत्कृष्ट केलेली आहे, त्यामुळे वाचायला सहज सोपं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि परीक्षाभिमुख माहिती आहे. बाकीची अनवॉन्टेड माहिती कट करून आम्ही ही सगळं मॅगझिन बनवलेलं आहे. ओके, येस. नंतर कृष्ण पदार्थाच्या सर्वेक्षणामध्ये भारत सहभागी झालेला आहे. विश्वातील कृष्ण पदार्थाचा नकाशा तयार करणं या उद्देशानं ही एक मोहीम किंवा सर्वेक्षण केलं जाणार आहे. रुबीन नावाची एक दुर्बीण आहे, त्या दुर्बिणीतून अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. ही दुर्बीण जी आहे ती चिली देशामध्ये जमिनीपासून 8700 फूट उंचीवर, समुद्र सपाटीपासून 8700 फूट उंचीवर बसवण्यात आलेले आहेत. अमेरिकेनं पुढाकार घेतलेला आहे. जो काही अंतर्वक्र आरसा आहे, कॉन्व्हेक्स आरसा जो आहे त्याचा व्यास जो आहे तो 8.4 मीटर इतका आहे आणि या दुर्बिणीला 3.8 गिगापिक्सल इतका जगातील सर्वात मोठा कॅमेरा जोडलेला आहे. दर आठवड्याला सलग 10 वर्ष दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या आकाशाचं चित्रण करण्यात येणार आहे, कारण चिली हा देश दक्षिण गोलार्धात आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धातून जो काही आकाश दिसते त्या आकाशाचं सर्वेक्षण किंवा ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याच्या माध्यमातून कृष्ण पदार्थाचा नकाशा भविष्यात तयार होईल. नंतर आहे उल्फ दुरुस्ती. उल्फ दुरुस्ती कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर अमेरिकन कायद्याशी संबंधित आहेत. या उल्फ दुरुस्तीमुळे काय झालेलं आहे, तर नासाच्या संशोधकांना चीननं गोळा केलेल्या चंद्राच्या नमुन्यांचा अभ्यास करण्याची परवानगी मिळालेली आहे. सो आतापर्यंत नासा आणि चीनची अवकाश संशोधन संस्था यांच्यामध्ये सहकार्य नव्हतं, परंतु आता एक उल्फ दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ह्या दुरुस्तीनुसार चायनाच्या अंतराळवीरांनी चंद्राच्या भूमीवरून जे काही नमुने गोळा केलेले आहेत त्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या संशोधकांना आता परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या कायद्यांनी नासा आणि चीनची अवकाश संशोधन संस्था आहे त्यांना एकमेकांपासून अंतरावर ठेवले होते. म्हणजे नासा आणि चीन परस्पर एकमेकांमध्ये सहकार्य करू शकत नव्हते, परंतु उल्फ दुरुस्तीनं आता त्या ठिकाणी ही गोष्ट शक्य झालेली आहे. दोन्ही देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांमधील अशा प्रकारचं हे पहिलंच सहकार्य आहे. याच्या अगोदर चीन आणि अमेरिकेच्या संशोधन संस्थांनी अशा प्रकारे संशोधनामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलेलं नव्हतं, पण पहिल्यांदाच चीननं जे काही चंद्रावरचे नमुने गोळा केलेले आहेत त्या नमुन्यांसाठी नासाचे संशोधक आता त्या ठिकाणी वापर करू शकणार आहेत. उल्फ दुरुस्ती करण्यात आली होती 2011ला, ज्याच्यामध्ये कायदेकर्त्यांनी अधिकृत केल्याशिवाय नासाला चीनच्या अवकाश संस्थेसोबत सहकार्य करण्यास बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे ते असं म्हणत होते की जोपर्यंत कायदा करणारे लोक म्हणजे तिथले जे काही खासदार आहेत, जोपर्यंत तिथल्या संसदेमध्ये तशा प्रकारचा ठराव मंजूर करत नाहीत तोपर्यंत नासा आणि चीन एकमेकाच्या अवकाश संस्था एकमेकांसोबत सहकार्य करू शकणार नाही. सो आयोग असाच प्रश्न विचारू शकतं की अमेरिकन उल्फ दुरुस्ती खालीपैकी कोणत्या देशाच्या कायद्याशी संबंधित आहेत, अमेरिका, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, चीन आणि अमेरिकेतील संशोधन संस्थांमध्ये सहकार्य करार झालेला आहे. नंतर सुपर वन लाईनर, चांद्रयान 3च्या मोहिमेचा गौरव म्हणून त्या ठिकाणी चांद्रयान 3ला किंवा इस्रोला एक सन्मान मिळालेला आहे. त्याचं नाव आहे लीफ एरिक्सन लुनार पुरस्कार. लक्षात ठेवा, लीफ एरिक्सन लुनार पुरस्कार कशाला मिळालेला आहे, तर इस्रोला मिळालेला आहे. कशासाठी, चांद्रयान 3 मोहिमेच्या सक्सेससाठी. नंतर 19व्या इंडिया बिझनेस लीडर पुरस्कारामध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ब्रँड इंडिया नावाचा पुरस्कार इस्रो आणि चांद्रयान 3च्या टीमला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर नासानं मंगळाचा अभ्यास करण्यासाठी एक यान पाठवले. त्या यानावरती पर्सिवरन्स नावाचं एक रोव्हर आहे. रोव्हर म्हणजे 4 चाकाची गाडी असते. ओके, बेसिकली त्या ठिकाणी त्या तिथल्या भूमीवर त्या ठिकाणी चालत असते. जसं चांद्रयान 3 मध्ये आपलं प्रज्ञान नावाचं रोव्हर होतं, तसं नासाचं जे काही मार्स मिशन आहे त्यासाठी पर्सिवरन्स नावाचं एक रोव्हर आहे. त्या रोव्हर चालवणाऱ्या पहिल्या भारतीय, त्यांचं नाव आहे डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती. अक्षता कृष्णमूर्ती यांनी नासाच्या सेंटरमधून हे पर्सिवरन्स नावाचं जे काही रोव्हर आहे ते पृथ्वीवरून चालवलेलं आहे. नंतर चीन आणि इजिप्तनं संयुक्तपणे एक उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. त्याचं नाव आहे मिस्र सॅट. ओके, मिस्रला इजिप्तला हिंदीमध्ये किंवा उर्दू भाषेमध्ये मिस्र असा शब्द वापरला जातो, त्यामुळं मिस्र असा शब्द आहे. मिस्र सॅट चीन आणि इजिप्तचा संयुक्त उपक्रम आहे. नंतर झुक 2Y3 नावाचं जगातलं पहिलं मिथेनवर चालणारं रॉकेट जे आहे ते चायनाने विकसित केलेलं आहे आणि या रॉकेटच्या साहाय्यानं पहिल्यांदाच चायनानं एक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केले. त्याचं नाव आहे, तो देश आहे चीन. सो लक्षात ठेवा, असा आयोग प्रश्न विचारू शकतं की झुक 2Y3 नावाचं जगातील पहिलं
मिथेनवर चालणारं रॉकेट कोणी विकसित केलंय किंवा जगातील पहिलं मिथेनवर चालणारं रॉकेट विकसित करणारा देश कोणता आहे? चायना. नंतर उत्तर कोरियानं एक गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केलाय, त्याचं नाव आहे मल्लीग्योंग. ओके. नंतर इस्रोनं एक योजना बनवलेली आहे. योजनेच्या अंतर्गत भारताच्या अंतराळवीरांना 2040 पर्यंत चंद्रावर पाठवलं जाणार आहे. आयोग प्रश्न विचारू शकतं की इस्रो खालीपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार असलेलं आहे? 23 ऑगस्ट 2023ला आपण सक्सेसफुली आपलं जे काही यान आहे ते चंद्राच्या भूमीवरती लँड केलेलं होतं. आता 2040 पर्यंत आपण मानवाला चंद्रावरती त्या ठिकाणी पाठवणार आहोत. आत्तापर्यंत पाहिलेले सर्वात जुने कृष्णविवर शोधणारी अंतराळ संस्था. ओके. सो सर्वात जुनं ब्लॅक होल कोण शोधलेलं आहे? तर ते हे नासा. नंतर 13 डिसेंबर 2023 रोजी दिसलेला मिथुन राशीतील उल्का वर्षाव, त्याचं नाव आहे जेमिनिड. ओके. सो असा प्रश्न आयोग विचारू शकतं की 13 डिसेंबर 2023 रोजी खालीपैकी कोणता उल्का वर्षाव दिसला? तर त्याचं नाव आहे जेमिनिड. ओके. येस. सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, काय काय शिकलोय आपण बघूयात. ओके. पहिला आपण बघितलं आदित्य L1 वरची सूट नावाची जी काही दुर्बीण आहे त्यांनी सूर्याची प्रकाशचित्रे घेतलेली आहेत. सूटची निर्मिती आयुकानं केलेली आहे. या फोटोग्राफ्समधून सूर्याची जी काही वातावरणीय थर आहेत ते दिसून येत आहेत. याच्यामुळे अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. आदित्य L1चं प्रक्षेपण झालं 2 सप्टेंबर 2023 रोजी PSLV C57च्या माध्यमातून. 1480 किलो इतकं वजन आहे. UR उपकेंद्राने त्याची निर्मिती केलेली आहे. आदित्य L1 म्हणजे लँग्रेज पॉईंट. लँग्रेज पॉईंट काय आहे? तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील गुरुत्वाकर्षण संतुलित असलेला त्या ठिकाणी बिंदू आहे. जोसेफ लुई लँग्रेंज इटालियन संशोधक यांनी याच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. पृथ्वीपासून L1चं अंतर आहे 15 लाख किलोमीटर, जे पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या केवळ 1% इतकं आहे. आमचं शाश्वत आउटलुक नक्की खरेदी करा. खूप मेहनतीनं खूप कष्टानं आम्ही त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे. कृष्ण पदार्थाच्या सर्वेक्षणामध्ये भारत सहभागी झालेला आहे. याच्या माध्यमातून रुबिन इथे एक दुर्बीण बसवण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून कृष्ण पदार्थाचा नकाशा असणार आहे. चिली इथंही दुर्बीण असणार आहे. अमेरिकानं पुढाकार घेतलेला आहे. 8.4 मीटरचा अंतर्वक्र आरसा आहे. सलग 10 वर्ष त्या ठिकाणी याचं ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या आकाशाचं. नंतर उल्फ दुरुस्ती अमेरिकन कायद्याशी संबंधित आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे तर नासाच्या संशोधकांना चायनाच्या शास्त्रज्ञांनी जे काही चंद्राचे नमुने गोळा केलेले आहेत त्याचा अभ्यास करण्याची परमिशन मिळणार आहे. सो आत्तापर्यंत कधीच चायना आणि नासाच्या संशोधकांमध्ये अशा प्रकारे सहकार्य करार झालेला नव्हता. सो पहिल्यांदाच या माध्यमातून हा करार सहकार्य झालेला आहे. चांद्रयान 3 मोहिमेचा गौरव म्हणून इस्रोला एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचं नाव आहे लीफ इरक्सन लुनार पुरस्कार. आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ब्रँड इंडिया नावाचा पुरस्कार इस्रो आणि चांद्रयान टीमला मिळालेला आहे. नासाचं मंगळ ग्रहावरील परसिवरन्स नावाचं जे काही रोवर आहे त्या रोवर चालवणाऱ्या पहिल्या भारतीय आहे डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती. चीन आणि इजिप्तनं एक उपग्रह प्रक्षेपित केलं, त्याचं नाव आहे मिसरसॅट-2. झुक-2 Y3 नावाचं जगातील पहिलं मिथेनवर चालणारं रॉकेट चायनाने विकसित केलंय आणि या सहाय्यानं पहिल्यांदाच एका सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलेलं आहे. मल्लीग्योंग नावाचा एक सॅटेलाइट आहे जो उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलाय. इस्रोनं एक प्लॅन तयार केलेला आहे. त्या प्लॅननुसार 2040 पर्यंत भारताच्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवलं येणार आहे. नंतर जगातील आतापर्यंत पाहिलेले सर्वात जुनं कृष्णविवर जे आहे ते नासानं शोधून काढलेलं आहे. 13 डिसेंबर 2023 रोजी मिथुन राशीतील एक उल्का वर्षाव दिसून आला, त्याचं नाव आहे जेमिनिड. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.